पुढची बातमी पाहूया। नांदेड लातूर महामार्गावर विष्णुपुरीत उड्डाणपुलाचा एक भाग पत्त्यासारखा कोसळला। उड्डाणपुलाच्या बाजूला खालचा भाग अचानक कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालं नाही। मात्र काल रात्री झालेल्या भूकंपामुळे पुलाचा भाग कोसळला असा अजब दावा कंत्राटदारानं केलाय। कंत्राटदाराच्या या अजब दाव्यामुळे पुलाच्या गुणवत्तेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मी सकाळी 11 वाजता जिम बंद करून घरी जाताना एक सुमारे 11 ते 11:20 दरम्यान ही घटना घडलेली आहे। हा पूल जो आहे तो पूल मधातून हा जॉइंट खूप दिवसापासून पहिले वाकत होता, कोणी लक्ष दिलं नाही ह्याकडे गोष्टीकडे, आणि हा जॉइंट तुटला समजा, पूर्ण मध्यभागून पूर्ण ढसडला समजा पूल हा। केव्हाची घटना, किती वाजता? सकाळी 11:30 दरम्यान। नागपूर नांदेड तुळजापूर बोरी या महामार्गावर नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरती आज एक मोठी दुर्घटना घडली। नांदेड शहरापासून जवळ असलेल्या विष्णुपुरी इथं जो फ्लायओव्हर ब्रिज हा विष्णुपुरी गावाला बायपास करण्यासाठी तयार करण्यात आला, त्याचा मलबा जो आहे तो पूर्णपणे आज अचानकपणे ढासळला। हा मुख्य ब्रिजला सपोर्ट देणारा ही जी भिंत होती ती पूर्णपणे ढासळली। याचे जे पिलर्स होते ते देखील आता लटकलेले दिसतात। त्यामुळं आता या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। KTIL या कंपनीचं हे काम होतं आणि हे काम पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला होता। काही ठिकाणी याचे अजूनही पॅचवर्कची कामं होती, परंतु जो सर्व्हिस रोड आहे त्या बाजूने हा पूर्ण मलबा जो आहे तो ढासळला। या मलब्याच्या आतमध्ये जाळीने मोठ्या प्रमाणात सर्व मटेरियल पॅक करण्यात आलेलं होतं, त्यामुळं जे मुख्य मटेरियल आहे ते बाहेर आलं नाही, परंतु अलीकडच्या बाजूचे जे सिमेंट ब्लॉक्स होते ते पूर्णपणे बाहेर निघून आले। आता याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, परंतु यामुळं कामाच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। या रस्त्यावरती अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यात आलेले आहेत, या प्रत्येकाचं स्ट्रक्चरल ऑडिट आता होणं गरजेचं बनलं आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।